विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय गणित भाग 1 पाहणार आहोत. मागील लेक्चरमध्ये आपण लिनियर इक्वेशन आणि सायमल्टेनियस इक्वेशन त्याचबरोबर ग्राफ पाहिला. आत्ता आपण त्यातील पुढील पार्ट म्हणजेच डिटर्मिनंट पाहणार आहोत, जो की आपल्याला 1.2 सॉल्व्ह करण्यासाठी उपयुक्त ठरेल. तर पाहूया डिटर्मिनंट म्हणजे काय. डिटर्मिनंट ओके, मॉडमध्ये आपल्याला ए सी आणि बी डी दिसतात. ए सी कॉलम आणि बी डी कॉलम आहेत आणि ए बी आणि सी डी रोज आहेत. क्लिअर. इज अ डिटर्मिनंट ए कॉमा बी सी कॉमा डी आर रोज. ओके राईट, दिसतात आपल्याला हे रोज आहेत. अँड ए सी अँड बी डी, ए सी अँड बी डी आर कॉलम. क्लिअर. डिग्री ऑफ डिटर्मिनंट इज 2. ह्या डिटर्मिनंटची डिग्री काय आहे? 2. का? बिकॉज 2 एलिमेंट इन ईच कॉलम. कारण की प्रत्येक कॉलममध्ये आपल्याला किती कॉलम मिळाले? 2 एलिमेंट इन ईच कॉलम. ह्या कॉलममध्ये आपल्याला 2 एलिमेंट मिळाले, ह्या कॉलममध्ये सुद्धा 2. बी डी, की बी पहिला आणि डी दुसरा. अँड 2 एलिमेंट इन ईच रो, आणि रोमध्ये सुद्धा आपल्याला 2 एलिमेंट मिळाले, ए बी आणि सी डी. ओके, प्रत्येक रोमध्ये किती एलिमेंट आहेत? 1 2 2 2. डिटर्मिनंट रिप्रेझेंट अ नंबर दॅट इज ओके. तर तो डिटर्मिनंट असतो हा रिप्रेझेंट करतो नंबर. इन विच फॉर्म? ए डी मायनस बी सी. ओके, ए डी पाहिलं तर आपल्याला दिसेल ए डी क्रॉस आणि बी सी. ओके, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन टाईप आपल्याला दिसेल. पुढे पाहूया. डिटर्मिनंट रिप्रेझेंट नंबर दॅट इज ए डी अँड ए डी मायनस बी सी. ओके, दॅट इज इथे तुम्हाला दिसते क्रॉस ए डी अँड बी सी इज इक्वल टू ए सी बी डी. आपण डिटर्मिनंट लिहिला. ओके, इज इक्वल टू, आता आपण सेम हे क्रॉस केलं, ए डी मायनस बी सी. क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण इथे केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला फाइंड व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट. आपल्याला 1 2 3 असे खाली 3 डिटर्मिनंट दिलेले आहेत. आपल्याला त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर पाहूया आपण पहिलं. ओके, कॉलम काय आहेत? 5 7 अँड 3 9. आपण काय पाहिलं वरती? क्रॉस मल्टिप्लिकेशन पाहिलं. ओके, therefore 5 9, clear, 5 into 9 minus sign 3 into 7. 5 9 is 45 minus 3 7 is 21. 45 minus 21 is equal to 24. Got it? हे झालं आपलं पहिलं. नेक्स्ट, डिटर्मिनंटला आपण जे सिम्बॉल देतो ते सिम्बॉल मोस्टली कॅपिटल लेटरमध्येच द्यायचे आहेत आपल्याला. मॉडमध्ये -8 2 -3 4. ओके, अगेन सेम -8 into 4 -3 into 2. हे तुम्हाला सॉल्व करायचे आहेत आणि सॉल्व करून तुम्ही कमेंटमध्ये आन्सर टाकू शकता, क्वेश्चन 2 आन्सर म्हणून. त्यानंतर थर्ड, बी डिटर्मिनंट बी इज इक्वल टू इज इक्वल टू 2 into √3. डिटर्मिनंट बी इज इक्वल टू 2 into √3. ओके, अँड 2 9 3 into √3. ओके, तर पाहूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं केलं. ओके, क्रॉस 2 into 3 2 √3 into 3 √3. क्लिअर. मायनस 9 into 2. 9 into 2 आपल्याला इझी कळेल, 18. 9 2 जा 18. क्लिअर. तर इथं आपण काय केलं? √3 √3. ह्या √3 3चं मल्टिप्लिकेशन आलं 3 आणि 3 2 जा 6. 6 3 जा 18. 18 minus 18 0. गॉट इट. तर हे आपलं आन्सर आपल्याला मिळालं. डिटर्मिनंट मेथडला आपण क्रॅमर्स रूल सुद्धा म्हणतो. का? कारण की क्रॅमर्स हा शास्त्रज्ञ होता. त्या शास्त्रज्ञांनी ही मेथड फाइंड आउट करण्यासाठी सॉल्व केलं, ही मेथड फाइंड आउट केलेली आहे. वी कॅन सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन इझिली इन अ लेस स्पेस. ओके, तर डिटर्मिनंट मेथडचा उपयोग काय होऊ शकतो? आपण जे सायमल्टेनियस पाहिलं ना, दोन्ही इक्वेशन एकत्र सॉल्व करायचं, तर ती सायमल्टेनियस इक्वेशन आपण इझिली आणि कमी टाईममध्ये कमी जागेत इथे सॉल्व करू शकतो क्रॅमर्स रूलने. तर पाहूया कसं काय. ओके, आपलं इक्वेशन असेल, तर इक्वेशन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल, नेहमी ax + by इज इक्वल टू c या फॉर्ममध्ये असेल, इन फॉर्म ऑफ ax + by + c इज इक्वल टू 0, किंवा असं इकडे गेला तर ax + by इज इक्वल टू -c असा सुद्धा होतो. राईट. तर आपल्याला 2 लिनियर इक्वेशन मिळाले. क्लिअर. वी कॅन राईट इन कॉलम फॉर्म. आपल्याला काय करायचं? हे इक्वेशन कॉलम फॉर्ममध्ये लिहायचे, म्हणजेच आपल्या डिटर्मिनंट मेथडच्या फॉर्ममध्ये. त्यामुळे आपण काय केले? कॉलम फॉर्म
कॉलम घेतले इथले A1 A2 B1 B2 C1 C2 व्हॅल्यू ऑफ एक्स. ओके, व्हॅल्यू ऑफ एक्स आपण कशी लिहू? व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू C1 B1 minus C2 B2 क्लियर, डिवाइड बाय A2x minus A2 B1. ओके राईट. तर इज इक्वल टू आपण हे मॉड फॉर्ममध्ये घेतले C1 C2 B1 B2 डिवायडेड बाय A1 A2 B1 B2. ओके, हे थोडंसं तुम्हाला क्रिटिकल दिसेल पण पुढे आपल्याला खूप इझिली सॉल्व्ह होईल. तो झाला एक्स. आता पाहूया वाय. A1 C2 minus A2 C1 डिवायडेड बाय A1 B2 minus A2 B1. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण पाहिलं होतं ना, तसंच केलेलं आहे. ओके राईट. इज इक्वल टू A1 A2 C1 C2 डिवाइड बाय A1 A2 B1 B2. आता ह्या किचकट गोष्टीला आपण खूप सिम्पल फॉर्ममध्ये मांडलेलं आहे. टू रिमेंबर म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी, आणि आपल्याला हेच लक्षात ठेवायचं आहे कारण की ह्याच गोष्टी आपण प्रॉब्लेममध्ये टाकून सॉल्व्ह करणार आहोत. टू रिमेंबर डी. ओके, डी इज इक्वल टू A1 A2 B1 B2. ओके राईट. तर डीमध्ये आपण काय केलं? सी स्किप केला. ओके, आपण A1 घेतला आणि B1 घेतला. एक्सचे आणि वायचे व्हेरिएबल, एक्स आणि वायचे रिअल नंबर घेतले. A1 A2 B1 B2. डी एक्समध्ये आपण काय केलं? डी एक्समध्ये आपण ए म्हणजे एक्सचे जे होते रिअल नंबर ते आपण स्किप केले. C1 C2 B1 B2 आणि सी वायमध्ये A1 A2 C1 C2. क्लिअर. ओके, इक्वेशन फॉर्ममध्ये आपण पाहूया. ज्यावेळेस आपल्याला इक्वेशन असेल A1x प्लस B1y प्लस C इज इक्वल टू 0, हे आपलं पहिलं इक्वेशन. आणि आपलं दुसरं इक्वेशन असेल A2x प्लस B2y प्लस C2 इज इक्वल टू 0, हे आपलं दुसरं इक्वेशन झालं. तर आपल्याला डी लिहायचं असेल तर डी वेळेस आपण काय करणार? आपण सी ला स्किप करणार. मग आपला डी येईल A1 A2 B1 B2. आपल्याला डीची व्हॅल्यू मिळेल. आता आपल्याला ज्यावेळेस डी एक्सची व्हॅल्यू मिळवायची, मग एक्सचं व्हेरिएबल जे होतं काय, सॉरी एक्सचा रिअल नंबर जो होता A1 A2 हे आपल्याला मिस करायचं आहे. मग डी एक्ससाठी आपण काय घेतला? B1 B2 C1 C2. वायसाठी आपण बी मिस करणार आहोत. डी वाय इज इक्वल टू A1 A2 C1 C2. इथे आपण वाय मिस केलं. समजलं? क्रॅमर्स मेथड टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन. आता ही क्रॅमर्स मेथडने आपण काय करणार आहोत? आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करणार आहोत. सायमल्टेनियस इक्वेशन आपण मागे पाहिलेलं आहेत. तुम्ही मागील लेक्चरसुद्धा पाहू शकता. तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन क्लिअर होईल. आणि आपण प्रत्येक संडेला एक टेस्ट घेणार आहोत, म्हणजे किंवा आपण एक क्वेश्चन पेपर सॉल्व करणार आहोत. क्रॅमर्स मेथड टू सॉल्व अ सायमल्टेनियस इक्वेशन. फर्स्ट स्टेप आपल्याला काय करायची? राईट अ गिवन इक्वेशन इन फॉर्म ऑफ AX प्लस BY इज इक्वल टू C. आपल्याला जे इक्वेशन दिलेलं असेल ते इक्वेशन ह्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. AX प्लस BY इज इक्वल टू C. क्लिअर. त्यानंतर सेकंड स्टेप, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज डी DX अँड DY. आत्ता जो आपण फॉर्म्युला पाहिला त्या फॉर्म्युलाच्या अनुषंगाने आपल्याला ह्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या आहेत युजिंग एक्स. ओके, आता DX आणि DY फाइंड आउट झाल्यानंतर आपल्याला एक्सची आणि वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्स इज इक्वल टू DX अपॉन D, वाय इज इक्वल टू DY अपॉन D. क्लिअर. म्हणजे ह्या DXला आपण डीने डिवाइड केल्यानंतर डी कॅन्सल होईल, आपल्याला मिळेल एक्स. DYला आपण डीने डिवाइड केल्यानंतर डी कॅन्सल होईल, आपल्याला वायची व्हॅल्यू मिळेल. आणि ह्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या होत्या. क्लिअर. म्हणजे क्रॅमर्स रूलने आपण त्या व्हॅल्यूज फाइंड आउट केल्या. पाहूया.